नमस्कार. मी उद्योजक होणारच या टॉक शोच्या या भागामध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण ज्या घरात जन्म घेतो त्या घरातून, त्या कुटुंबातून आपल्याला संस्कार मिळतात, आपल्या व्यक्तिमत्वाला पोषक असं वातावरण मिळतं. त्याचबरोबर काही वेळा काही ज्ञानपरंपरा सुद्धा मिळतात. अर्थात जे आपल्याला विनासायास मिळालंय, जन्मजात मिळालंय, त्याचा वापर आपण कसा करतो आणि या ज्ञानपरंपरांचा, या ज्ञानाचा, या संस्कारांचा वापर करून आपण आपल्यातला उद्योजक घडवू शकतो का? आज असंच एक जिवंत उदाहरण आपल्याबरोबर आहे, ज्यांनी स्वतःच्या कुटुंबातून मिळालेल्या ज्ञानपरंपरेचा वापर करून स्वतःतला उद्योजक घडवला. ते आहेत वास्तुशास्त्रज्ञ राहुल मळगावकर. नमस्कार राहुलजी. कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. आपल्या घरामध्ये ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करणारी आपली चौथी पिढी असेल. ह्यातून तुम्ही वास्तुशास्त्रज्ञ म्हणून आज एक स्वतःची ओळख निर्माण केली. हा प्रवास कसा घडला? मुळात ज्योतिषशास्त्राच्या बद्दल सांगायचं झालं तर चौथी पिढी हो, पण जेव्हा माझ्यापर्यंत हे ज्ञान आलं ते फक्त घरापुरता मर्यादित होतं की घरात जी कोणी मंडळी भेटायला येतात त्यांच्याशी त्यांचं जे काही पत्रिकेचं विवेचन चालायचं, त्याला व्यवसायाचं स्वरूपीकरण कधी आलं नव्हतं. म्हणजे त्याला एक प्रॉपर ब्रँडिंगची जी गरज असते बरोबर, ती कधी मिळाली नव्हती. तर ते एक पहिलं चॅलेंज माझ्याकडे. एक आवड आहे, अभ्यास आहे, अभ्यास आहे डेफिनेटली यस. पण त्याचाच एक नवीन पैलू म्हणून वास्तुशास्त्र हे 1990 नंतर खूप चांगल्या पद्धतीने मार्केट पकडायला लागले. तर तीच एक गरज लोकांची लक्षात घेऊन वास्तुशास्त्रज्ञ म्हणून स्वतःचं करिअर घडवण्याचं मी ठरवलं. बरं. आणि ते घडवत असताना माझं स्वतःचं वय वर्ष 20, शेवटचं वर्ष होतं BScचं. आणि मग ठरवलं तेव्हा मनात पहिला निर्णय आला किती वर्ष करायचं. आणि मग लक्षात आलं रिटायरमेंट प्लॅनिंग हे वयाच्या 60व्या वर्षी होतं. म्हणजे किमान 40 वर्ष तरी आपल्याला या व्यवसायात पकड धरायची. बरोबर. मग त्यासाठी काय करावं लागतं याची एक चेकलिस्ट तयार झाली. आणि त्यातला पहिला नियम आला की ज्या ज्या गोष्टी चलता आहे म्हणून आपण घेतो त्या करायच्या नाहीत. आपल्या कामामध्ये इतकी ॲक्युरसी आली पाहिजे की ते काम करताना आपल्याला जोपर्यंत स्वतःला सॅटिस्फॅक्शन मिळत नाही तोपर्यंत ते करत राहायचं. त्यातून जी ॲक्युरसी मिळेल ती आपल्याला 40 वर्ष सस्टेन करायला फार महत्त्वाची असेल आणि जी मदत करेल. ते सक्सेसफुली आज जवळजवळ 10 ते 11 वर्ष त्याच एका एथिक्सवरती आणि त्याच एका कोरवरती हा व्यवसाय रन होतो. वयाच्या 20व्या वर्षी निर्णय घेणं की मला वास्तुशास्त्रज्ञ म्हणून स्वतःची ओळख घडवायची हे नक्कीच सोपं नाही. आणि त्यात आपण स्वतः विज्ञान शाखेचे विद्यार्थी होतात. तर त्याआधी म्हणजे विज्ञान शाखेला प्रवेश घेत असताना काय डोळ्यासमोर स्वप्न होतं ते बदललं का? आणि बदललं तर त्या बदलाला काही विरोध झाला का? जेव्हा BScला होतो तेव्हा एक सिंपल कॅल्क्युलेशन होतं. BSc करायची, MSc करायची, सेटनेट क्लिअर करायचं आणि शिक्षक म्हणून शिक्षण क्षेत्रामध्ये उतरायचं. पण जेव्हा मी असं म्हणतो की तुमचं ग्रॅज्युएशनचा जो ड्युरेशन असतो ना त्यामध्ये तुम्हाला एक्सपेरिमेंट करायला खूप स्कोप असतो. आणि तोच तुमच्या लाईफमध्ये टर्न अराउंड करणारा एक एज ग्रुप असतो किंवा एक एजची बॅच असते की तुम्हाला काय काय येतं त्या सगळ्यांवरती त्यावेळी एक्सपेरिमेंट करून घ्या. आणि त्याच्यातूनच तुम्हाला कळतं की तुम्ही कुठल्या गोष्टीमध्ये खूप उत्तम होऊ शकता. आणि त्या उत्तमोत्तम गोष्टीला तुम्ही पकडा. म्हणजे तुम्हाला कुठल्याही आयुष्यामध्ये कुठल्याही क्षणी असं वाटणार नाही की अरे माझा हा निर्णय चुकला. क्वचित त्यावेळी शिक्षक झालोही असतो पण ते उत्तमोत्तम पकडलं म्हणून आज जे काही काम करतो त्यात मला मजा येते आणि कधीही केव्हाही कुठेही करायला तयारी असते. तो आनंद घेण्याची जी मजा आहे ती वेगळीच. विरोध झाला कुठे झाला तर एक मध्यमवर्गीय घर, वडील बँकेत जॉबला, आई हाऊसवाईफ, शिक्षक होणार आणि 6वं वेतन आयोगाचा अलिलठ्ठ पगार मिळणार हे स्वप्न खळकन तुटतं. आणि हे काय नवीन. आणि वास्तू आणि ज्योतिष म्हणून खरंच आपलं घर चालणं एवढी इन्कम आहे का हा जेव्हा प्रश्न तयार होतो तेव्हा एक मध्यमवर्गीय घरामध्ये जो विरोध होतो तो विरोध झालाच. पण त्याला मी कधी विरोध म्हणून पाहिलं नाही. त्याला मी एक चॅलेंज म्हणून पाहिलं की जर मी माझ्या आई वडिलांचा विश्वास तिथे गहन करू शकलो तर मला समाजाचा विश्वास किंवा माझ्या आजूबाजूच्या लोकांचा विश्वास गहन करणं काहीच कठीण नाही. कारण जी मंडळी आपल्याला सगळ्यात जास्त ओळखतात त्यांनीच जर आपल्यावरती बेट ऑन केलं की हे कठीण आहे आणि तेच जर आपण यशस्वीपणे करून दाखवलं तर तिथे चॅलेंज करण्यासारखं माझ्या मते कोणी उरत नाही. बरोबर. म्हणजे हा विरोध सकारात्मक दृष्ट्या घेणं खूप गरजेचं आहे. आता तुम्ही जे म्हणालात की ज्योतिष म्हणून व्यवसाय करणं, तर आपल्याकडे एक परंपरागत काही गोष्टी ठरून गेलेल्या आहेत की माझ्या घरी पत्रिका बघायला येणारे जे गृहस्थ असतात ते कसे दिसतील, कसे वावरतील या संदर्भात माझ्या एक गुरुजी परंपरा डोळ्यासमोर. तुमच्याकडे बघून अजिबातच तसं काही वाटत नाही. मुळात जेव्हा मी या फील्डमध्ये यायचं ठरवलं तेव्हा काही गोष्टी प्रकर्षाने लक्षात आल्या ज्या बिनमोडपणे हळूच सवयीप्रमाणे लोकांना त्याला वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता यावं
या पद्धतीने बघण्याचा माझा फार प्रयत्न होता. जसं आपल्याकडे ज्योतिषाला फार अध्यात्माची जोड लावून खूप वेगळ्या पद्धतीने भीती घालून पोटे केलं जातं, समोर आणून ठेवलं जातं. जेव्हा मी या फील्डमध्ये याचा निर्णय घेतला तेव्हा मी याच्या मागचं विज्ञान शोधलं आणि म्हणून बीएससी करत असता असता वास्तुशास्त्रज्ञ, त्यातलं विज्ञान मला सापडलं म्हणून मी या फील्डमध्ये आलो. मी या पद्धतीने आला बघतो. आणि जेव्हा मी या फील्डमध्ये आलो तेव्हा हा निर्णय घेतला की यांच्या ज्या काही छोट्या छोट्या मानसिकता आहेत त्या आपल्याला बदलायच्या आहेत. त्यातलं पहिलं पाऊल होतं दिसणं. मी जेव्हा एक MSCचा पार्ट 1ला होतो तेव्हा मी टिपिकल कॉलेजची बॅग घेऊन व्हिजिटला जायचो आणि डोअरबेल वाजवले की आधी एक मोठं प्रश्नचिन्ह असायचं, याच कन्सल्टंटला आपण बोलवलंय का. मी हळूहळू ती मानसिकता तयार केली की दिसण्यावरती काही नाही आहे. जे शिक्षण आपण घेतलंय त्या शिक्षणामध्ये आपण किती माहीर आहोत आणि ते किती चांगल्या पद्धतीने आपण इम्प्लिमेंट करतो, त्यातूनच आपलं काम पुढे येतं. आणि ते काही अर्थी माझ्या मते मला आता यश मिळालेलं आहे की आता वास्तू कन्सल्टंट किंवा ज्योतिषी म्हटलं की झब्बा आणि धोती आणि रुद्राक्षाच्या गळ्यात मांडलेली मंडळीच असतील असं नाही. ते लोकांनी आता हळूहळू ऍक्सेप्ट केलेलं आहे. या विज्ञान युगामध्ये ॲस्ट्रोलॉजी आणि ॲस्ट्रॉनॉमी याच्यामध्ये अनेकदा आम्ही गल्लत करतो किंवा नेमकी ही क्षेत्र एकच आहेत का वेगवेगळी आहेत असाही अनेकदा प्रश्न मनात येतो. याचं काय उत्तर द्या? फार साधं आणि सोपं उत्तर आहे. जेव्हा दुर्बिणीचा शोध लागला तेव्हा सूर्याचं अंतर कळलं आणि त्यामुळे शास्त्रज्ञांनी सूर्याला आज अ मध्य म्हणून पकडून, एक सेंटर म्हणून पकडून पूर्ण सूर्यमाला मांडली. त्याला आपण ॲस्ट्रॉनॉमी म्हणतो. आणि जेव्हा कुठलीही दुर्बीण नव्हती तेव्हा आपल्या ऋषीमुनींनी त्यांच्या अध्यात्माच्या जोरावरती पृथ्वीवरती बसून जे काही सूर्यमाला पाहिली त्याचं जे विवेचन झालं त्याला ज्योतिषशास्त्र म्हणतात. हा एक बेसिक फरक आहे की जेव्हा पृथ्वी सेंटर येते तेव्हा ते ज्योतिषशास्त्र ॲस्ट्रोलॉजी म्हणून पाहिलं जातं आणि जेव्हा पृथ्वीमध्ये सूर्यमध्ये येतो त्याला आपण ॲस्ट्रॉनॉमी म्हणून पाहतो. बरोबर. हा एवढाच छोटासा फरक आहे. पण म्हणजे आपलं जे वास्तुशास्त्र आहे ते फलज्योतिषावर किंवा ॲस्ट्रॉलॉजीवरती आधारित आहे असं आपण म्हणू शकतो. आज वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा देशाबरोबर परदेशातलंही ज्ञान परंपरा येत आहेत, तर यामध्ये आपण कशावर विश्वास ठेवता किंवा कशावर भर देता? मी आपलं जे जुनं शास्त्र आहे की जिथून बेसिक सगळ्या गोष्टी सुरू झाल्या त्याची कास कधीच सोडायची नसते. व्यवसायातला सगळ्यात पहिला नियम आहे नेवर एव्हर चेंज युअर बेसिक्स, नेवर एव्हर फॉरगेट युअर बेसिक्स. तुम्ही जोपर्यंत मुळामध्ये आहात आणि मुळापासून काम करता तुम्हाला कुठेही चुका होत नाही. ॲडव्हान्स व्हर्जन येतात त्या ॲक्सेप्ट करण्याची गरज या सगळ्यांना आहे. म्हणजे ज्या पद्धतीचे उपाय आता नवीन नवीन पद्धतीने येत आहेत ते मॉड्यूल्स ॲक्सेप्ट करणं गरजेचं आहे. पण ते सुद्धा करत असताना जे आपलं जुनं शास्त्र आहे की ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की जे पारंपरिक वास्तुशास्त्र आहे, ज्योतिषशास्त्र आहे, वैदिक वास्तुशास्त्र आहे, वैदिक ज्योतिषशास्त्र आहे, हे नाकारता येत नाही. कारण तिथूनच सुरुवात होते. त्याचा बेस तुमचा स्ट्रॉंग झाला की आपोआपच पुढच्या गोष्टी तुम्हाला सरशीने जमायला लागतात. बरोबर. आपण वास्तुशास्त्रामध्ये नेमक्या काय रेमेडीज किंवा तोडगे सांगता? कारण अनेकदा असं होतं की वास्तू ही गोष्ट मुळात घडवणं फार अवघड असतं आणि मग बाहेरून एक कन्सल्टंट येतात आणि ते सांगतात अमुक बदल करूया, तमुक बदल करूया. ते फार अवघड वाटतं आणि हे किती प्रॅक्टिकल आहे असाही विचार मनात येतो. तर या संदर्भामध्ये तुमची नेमकी भूमिका काय असते? फार साधी सोपी गोष्ट आहे याच्यामध्ये की मुळात आपल्या घरामध्ये काहीतरी वास्तू दोष आहे आणि त्यामुळे आपल्याला जे काही अचीव करायचं आहे किंवा जे काही ॲक्सेप्ट करायचं आहे किंवा जे आपण विजन पाहतोय ते पूर्ण होत नाही. आणि ते होत नसताना आपण हे कधी डोक्यात नाही घ्यायचं की अरे हे घर दूषित आहे, आता मी घर विकतो, बाहेर जातो. म्हणजे ज्या पद्धतीच्या एरियामध्ये आपण मुंबई किंवा सबर्बन्समध्ये सध्या राहतोय तिथे नवीन घर घेणे अशक्यप्राय व्हायला लागले. आणि मी नेहमी म्हणतो बोटाला जखम झाली म्हणून आपण हात कापून फेकत नाही. तोच प्रकार इथे विलंबला जातो. आम्ही वास्तूमध्ये जनरली यंत्र आहेत, रत्न आहेत, स्फटिक आहेत, पिरामिड टेक्निक आहे, नक्षत्र वृक्ष आहे, त्याच्यानंतर मग आपण रुद्राक्ष वापरू शकतो. या सगळ्या वस्तूंच्या माध्यमातून तुमच्या वास्तूमध्ये कुठल्याही प्रकारचा दोष असू दे तो आपण पूर्णपणे बरा करू शकतो. आणि त्याचे बदल हे साधारण तुम्हाला 1 महिना म्हणजे 27 दिवस ते 3 महिन्यामध्ये 100% जाणवतात. आता तुम्ही वास्तुशास्त्रालाच काउन्सिलिंगची सुद्धा जोड देत आहात, तर त्याविषयी अधिक सांगा. जेव्हा ही प्रॅक्टिस जसजशी हळूहळू शार्पन होत गेली वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राची तेव्हा या गोष्टी लक्षात आल्या की बऱ्याचदा पत्रिकेत दोष नाही आहेत, बऱ्याचदा वास्तूमध्ये त्या लेवलचे दोष नाही आहेत की त्यांना हे प्रॉब्लेम्स येतात. मग जेव्हा कन्व्हर्सेशन्स व्हायला लागले अशा मंडळींबरोबर तेव्हा लक्षात आलं की एखाद्या गोष्टीकडे यांचा बघण्याचा दृष्टिकोन हा बदलणं फार गरजेचं आहे. आणि मग तिथे कुठेतरी काउन्सिलिंगची जोड येणं गरजेचं होतं.
आणि बऱ्याचदा आता असं होतं की फक्त काउन्सिलिंगच्या माध्यमातून तो मुद्दा सॉर्ट आउट होऊन जातो. तिथे ना ज्योतिषाचीही गरज पडत, क्वचित ना वास्तूचीही गरज पडत. पण त्यांच्या आयुष्यात ज्या गोष्टी त्यांना हडल म्हणून वाटतात त्या त्यांच्यासाठी चॅलेंज म्हणून तयार होतात आणि त्याच्यावरती सहज मात करून जातात. मग याच्यामध्येच पुढे प्री मॅरेज काउन्सिलिंग आलं, पोस्ट मॅरेज काउन्सिलिंग आलं, स्टुडंट काउन्सिलिंग आलं, नॉट ओन्ली दॅट करिअर काउन्सिलिंग आलं की तुम्हाला नक्की काय करायचं आहे आणि माझ्या आतल्या आवाजामध्ये मला काय करायचं आहे हे कसं शोधायचं. की जसं मी वयाच्या 20व्या वर्षी नाही शिक्षक नाही वास्तुशास्त्रज्ञ हे त्यावेळी शोधलं आणि म्हणून यशस्वी झालं. जे काही अचीव केलं ते प्रत्येकाच्या आयुष्यात असतं, ते त्याला शोधण्याची गरज असते. ते कसं शोधायचं त्याची जी प्रोसेस आहे त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. मग ती प्रोसेस कशी फॉलो करायची हे सांगणं तिथे. बऱ्याचदा असं होतं की व्यसनाधीन माणसं असतात की ज्यांना खूप ड्रिंकिंग स्मोकिंग हॅबिट्स असतात. तुम्ही कितीही त्यांच्यावरती मेहनत घेतली तर ती फ्लॉप जाते, सरळ शब्दात म्हणायचं झालं. का तर जोपर्यंत व्यसनही आतून सुटण्याची मानसिकता तयार होत नाही तोपर्यंत ती सुटली जात नाही. त्याच ठिकाणी आमचं काउन्सिलिंग हेल्प करतं की बाबा हे केल्याने काय होतं, हे न केल्याने काय होतं आणि हे करत असताना तू काय सोडतोयस आणि हे जर तू सोडलंस तर काय अचीव करशील. हे जेव्हा प्रो आणि कॉन्स त्यांच्यासमोर व्यवस्थित मांडले जातात त्यावेळी लक्षात येतं आणि तेव्हा त्याचे आय ओपनर्सचा जो काही रोल असतो तो तिथे क्रिएट होतो. आणि ह्या काउन्सिलिंगमध्ये त्या माणसाची पत्रिका किंवा तो माणूस राहत असलेली वास्तू याची भूमिका तुम्ही कशी तपासता? मुळात कसं असतं की जन्मतः काही माणसांच्या पत्रिकेला वेगवेगळ्या प्रकारचे योग असतात आणि त्या योगांमुळे बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या आयुष्यात घडत असतात आणि त्याने त्या गोष्टी ऍक्सेप्टही केलेल्या असतात की माझं आयुष्य हे असंच आहे, मी हे नाही बदलू शकत. पण तिथे त्याची ती मानसिकता म्हणून पत्रिका आणि तो जे काही बोलतो हे जसजसं टॅली होत जातं त्यांच्या प्रश्नातच किंवा त्यांच्या कन्व्हर्सेशनमधूनच आम्हाला त्यांची उत्तरं मिळत असतात की जी त्यांच्यासमोर मांडण्याची गरज असते. मग काउन्सिलिंगला बऱ्याचदा असं होतं की आम्ही एखादं युनिट त्याच्या परमिशनने रेकॉर्डिंगचं ठेवतो आणि तो जे काही आमच्याशी बोलतो ते शेवटी त्याला ऐकायला दिलं जातं आणि मग त्याला रिअलाइज होतं की अरे या सगळ्या गोष्टी माझ्यामध्ये आहेत ज्या या सगळ्या गोष्टींमुळे किंवा या व्यसनांमुळे मी कधी करूच नाही शकलो. आयुष्य इतकं सुंदर आहे तसं राहिलं नाही. हा प्रकार तिथे येतो. आपण अनेकदा आपल्या क्लायंट्सना असंही सांगता की तुमच्या मनात जे सगळे प्रश्न असतील ते तुम्ही कागदावरती टिपा, यामागे काय नेमकी कल्पना आहे? बऱ्याचदा असं होतं की मी याला प्रल्हादाचा बाबा म्हणतो. मजा अशी असते की देव जेव्हा सांगतो की बाबा राजा माग तू आता तुला काय मागायचं आणि नेमकी आपली बुद्धी तेव्हा गहाण पडते आणि आपल्याला कळत नाही एक्झॅक्टली काय मागायचं असतं. म्हणून जनरली मला पहिल्यांदा क्लायंटचा फोन येतो की सर अमुक अमुक दिवशी तुम्ही येऊ शकता का. तेव्हा ज्यांना आम्ही कन्फर्मेशनचा मेसेज पाठवतो त्याच्यामध्ये एक लाईन ॲड केलेली असते की तुमची एक चेकलिस्ट तयार करा की तुमचे प्रॉब्लेम्स काय काय आहेत, कशावरती आपल्याला काम करायचं आहे आणि दुसरी गोष्ट तुम्हाला काय अचीव करायचं आहे. आणि मग त्यांना सांगितलं जातं जे काय आपलं 2-2.5-3 तासाचं कन्व्हर्सेशन याच्यावरती होणार आहे त्याच्यामध्ये किती मुद्दे क्लिअर झाले ते आपण बघू. एखादा मुद्दा जर राहिला तर आपण त्याच्यावरती डेफिनेटली चर्चा करू. याच्यामुळे काय होतं की आपण जी पहिली व्हिजिट करतो ती कन्फर्म होते की परफेक्ट झाली आहे. आपल्याला त्याचं एक मेजरमेंट घेता येतं या बाबतीमध्ये आणि त्यामुळे काय होतं जेव्हा आम्ही एखादी फी चार्ज करतो त्याचं जे समाधान असतं सी आपण कितीही काम केलं तरी समोरचा माणूस समाधानी झाला तरच तो आनंदी असतो. ते समाधान त्याला मिळवण्यासाठी हे सगळे एफर्ट्स घ्यायचे असतात. बरोबर. आणि त्याच्यावरती मग आपण त्यांना उपाय सांगणं आलं किंवा मग वास्तूच्या माध्यमातून काही रेमेडी आल्या तर त्या सहज करणं आलं किंवा बऱ्याचदा कन्व्हर्सेशनच्या माध्यमातून काही गोष्टी सॉर्ट आउट होण्यासारख्या असल्या तर त्या करणं. अशा पद्धतीने ते पहिल्या 2-3 तासामध्ये त्याने जी काही चेकलिस्ट तयार केली आहे त्याच्यावरती आपण काम करतो आणि ग्रॅज्युअली त्याच गोष्टींवरती काम होत असतं. मग हळूहळू त्यातल्या काही गोष्टी कमी होत जातात, त्यांची नवीन स्वप्न त्यात ॲड होत जातात. या प्रवासात एक स्टेज अशी येते की हळूहळू त्यातलं जे काही कमर्शियल पार्ट आहे तो निघून जातो आणि ते जे काही क्लायंट आहेत त्यांच्या घरामध्ये मी कधी एक सदस्य म्हणून वावरतो हे लक्षातच येत नाही. त्यांच्या सुखात मी दुःख आम्ही त्यांची आधीच बाजूला काढलेली असतो. त्यामुळे आज जवळजवळ 500-600 कुटुंबांचा मी एक मेंबर आहे हे सांगायला मला फार आवडतं. वा. तुमच्याशी बोलत असताना तुमच्यामध्ये परंपरा, पारंपरिक ज्ञान आणि त्याचबरोबर एक आधुनिक अप्रोच अशा दोन्ही गोष्टी खूप प्रकर्षाने बघायला मिळत आहेत. आज वास्तुशास्त्रामधले तज्ज्ञ म्हणून आपण वावरत असताना आपण MBA सुद्धा त्याच्याशी निगडित विषयामध्येच केलेलं आहे. तर याची काही सांगड घालता येते का, याचा काही फायदा होतो का? सांगड अशा पद्धतीने होते की जनरली मी प्लॅनिंग डिझायनिंग करतो. म्हणजे तुम्हाला इंडिव्हिज्युअल घरं बांधायची असतील किंवा तुम्ही गावी कुठेतरी घर बांधताय मग तेव्हा तुमच्या पुढच्या 3 पिढ्यांना कशा पद्धतीचं घर पाहिजे हे लक्षात घेऊन आपण त्याला वास्तूमध्ये इन्कॉर्पोरेट करतो. मग जेव्हा गव्हर्नमेंटचे काही बांधकामाचे नियम आहेत, अगदी साधं सांगायचं झालं की प्लॉटमध्ये 3 मीटर जागा चारी बाजूने सुटली पाहिजे. हे नियम आम्हाला ॲज अ कन्सल्टंट म्हणून माहीत पाहिजे
किंवा मी काही वर्षांपूर्वी एम शेड्यूल जे काही केमिकल फॅक्टरीज बनतात त्या WHO नॉर्म्स खाली किंवा एम शेड्यूल खाली बनतात. मग त्याचे नियमावली आम्हाला माहीत पाहिजे म्हणून मग मी कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटमध्ये MBA केली की जेव्हा आम्ही आर्किटेक्चर सिव्हिल इंजिनियर्स बरोबर बसतो तेव्हा ड्रॉइंगचा बेसिक ठोकळा गव्हर्नमेंटचे काही नियम हे आम्हालाही माहीत पाहिजे. त्यामुळे जे काही आम्ही काम करतो ते काम आर्किटेक्चर किंवा सिव्हिल इंजिनियर्स यांच्यापर्यंत सोप्या माध्यमातून पोहोचावं. त्यामुळे त्याची ती मदत मला फार चांगल्या पद्धतीने. नक्कीच. आज अनेक तरुण हा कार्यक्रम ऐकत असतील, त्यांना ज्योतिषाबरोबरच स्वतःचं भविष्य घडवण्यामध्ये तितकाच रस असेल. एक उद्योजक म्हणून तुम्ही त्यांना काय सांगाल? उद्योग क्षेत्रामध्ये येताना त्यांनी नेमकं काय करावं? उद्योग क्षेत्रामध्ये येताना सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही का विचारायला शिका असं मला नेहमी वाटतं. तुम्ही नोकरी करा किंवा व्यवसाय करा पण तो करण्याआधी का विचारा की बाबा मला व्यवसाय का करायचा आहे. ही एक छान छोटीशी प्रोसेस आहे की मी बऱ्याच लोकांना करायला सांगतो जेव्हा ते काउन्सिलिंग येतात. मी म्हणतो की तुम्ही 30 वेळा का विचारा. तुम्हाला पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं की त्यांना पुन्हा एकदा का विचारा. असं 12-13 वेळा केलं ना की तुमच्या प्रश्नांची उत्तरं संपलेली असतात. पण तिथून तुमचा प्रवास सुरू होतो आणि तुम्हाला खरी अर्थ कळतो की बाबा व्यवसायात यायचं तर का. हे केल्याने तुमच्या आयुष्यातले बरेचसे प्रश्न सॉल्व्ह होतात असं मला कुठेतरी वाटतं. आणि डेफिनेटली यस, कुठलीही गोष्ट व्यवसायात पळण्यासाठी करू नका. व्यवसाय हा सस्टेन करा, रन करा, ग्रो करा. आणि त्यासाठी काय काय करावं लागतं ह्याची जर चेकलिस्ट तुमची तयार असेल तर तुम्हाला मला वाटत नाही की कुठेही तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये व्यवसाय करताना हडल्स क्रिएट होतील. तुम्ही त्याला चॅलेंज म्हणूनच घ्या. मगाशी तुम्ही उल्लेख केलात की वास्तुशास्त्र तज्ज्ञ म्हणून एखाद्या घरी जात असताना तुम्ही तुमचा बाह्य पेहराव बदललात, त्याचबरोबर तुम्ही तुमची विचारांची बैठक सुद्धा बदललीत आणि त्याला आध्यात्मिक बैठक किंवा संचित पाप आणि एकंदर भीतीदायक वातावरण हे सगळं त्यातलं काढून तुम्ही त्याला एक प्युअर सायन्सच्या रूपामध्ये प्रस्तुत करण्याचा प्रयत्न केलात. पण त्याचबरोबर अध्यात्माकडेही सध्या तुम्ही एका नवीन नजरेने बघता आहात, तर त्या प्रयोगाविषयी सांगा. मेडिटेशन हा शब्द जेव्हा आपण वापरतो तेव्हा आपल्याकडे फार छान आणि सोपी संकल्पना आहे की अध्यात्म देवाचं नाव घेणं. मग तो राम असो, गणपती असो, लक्ष्मी असो, सीता असो, कोणीही असो किंवा आपल्याला कोणीतरी संत महात्मे मंडळींकडनं मंत्र मिळतात आपण ते फॉलो करतो. पण शेवटी अध्यात्माची जी जोड आहे ती येण्याच्या आधी हे करण्यामागचं सायन्स काय किंवा गुपित काय आहे तर आपला आतला आवाज जो आहे तो आपल्याला कुठल्या ना कुठल्या माध्यमातून कळावा त्याच्याकडे बघणं फार गरजेचं आहे. आणि कर्मधर्म संयोगाने हे सगळे बाहेरची मंत्र उपासना करत असताना आपण आपला आतला आवाज ऐकायला कधी तयारच नसतो. तर त्याच्या मागचा हा प्रयोग आहे की याला आपण एक छान विज्ञानाची जोड दिलेली आहे. आणि त्याच्यामधून जेव्हा आपण बाहेरचा आवाज ऐकणं बंद करतो त्यासाठी आम्ही कानात इयरप्लग लावायला सांगतो की ते केलं की तुमचे बाहेरचे सगळे आवाज बंद होतात. मग तुम्हाला पहिला आवाज ऐकायला तो जो तुमचा श्वासाचा असतो जो चटकन लक्षात येतो. त्याच्यानंतरचा दुसरा आवाज असतो तो तुमच्या हृदयाच्या स्पंदनांचा असतो. आणि त्याच्यानंतर जो तिसरा आवाज ऐकला तो जो तुमच्या आयुष्यात मिराकलस ट्रान्सफॉर्मेशन करणारा असतो की ज्याच्यासाठी आपण हे सगळं सुख शोधतोय तो आवाज तिथे लपलेला आहे. मग तो कसा कॉन्सन्ट्रेट करून ऐकायचा, तो बुद्धीच्या कुठल्या बाजूने कुठल्या कानाने ऐकायचा, मग त्याचा काय रिझल्ट येईल या सगळ्या प्रोसेसमध्ये आता तो गुंतागुंत आपण सोडवण्याचा प्रयत्न करतो. बुद्धीच्या कुठल्या बाजूने ऐकायचं म्हणजे नेमकं काय? बुद्धीच्या म्हणजे कसं आहे की आपलं जे डावं ब्रेनची साईड आहे ती खूप मॅसेंजर आहे. आपण एखादं नाव घेतलं क्रिकेट, की क्रिकेटबद्दलचा सगळा डेटा तो इमिजिएटली ट्रान्सफॉर्म करतो. पण ते काम उजवा ब्रेन नाही करत किंवा वाईस वर्सा. जनरली हा जो काही आवाज येतो तो आम्ही उजव्या कानाने ऐकायला सांगतो. का तर या कानाने ऐकला असताना त्याच्याबद्दल जो काही डेटा पाहिजे ना तो त्या ब्रेनकडे नाही आहे. त्यामुळे आपल्याला लक्ष केंद्रित करून तो आवाज ऐकावा लागत नाही. आवाज यायला लागला की आपोआप लक्ष तिकडे केंद्रित होतं. कारण का आपल्याकडे जे काही नॉलेज नसतं ते घेण्यासाठी बुद्धी नेहमी धावत असते. अशा साध्या सोप्या पद्धतीने आपण मेडिटेशन करता येतं. आपल्याला कॉन्सन्ट्रेशनला खूप उपयोगी पडतं. खूप वेगळ्या पद्धतीचा हा विचार मेडिटेशनच्या संदर्भातला, किंबहुना आपली ही जी एक आपल्याला मिळालेली देणगी आहे ते ज्योतिषशास्त्र असेल ते वास्तुशास्त्र असेल ते आधुनिक काळाबरोबर सुसंगत करून तिथल्या म्हणजे तत्कालीन व्यक्तींना ते कसं कळेल, समजेल, रुचेल
पटेल आणि पचेल या सगळ्याचा विचार करून ज्या पद्धतीने राहुलजींनी हा विषय मांडलाय, हाताळलाय आणि त्यातून स्वतःचा उद्योग निर्माण केलाय, हे सगळंच खूप शिकण्यासारखं आहे. आणि माझी खात्री आहे की आजचा भाग तुम्ही सगळ्यांनी खूप मन लावून पाहिला असेल आणि यातून खूप काही घेतलं सुद्धा असेल. पुढच्या भागामध्ये अशीच एक उद्योगाची यशोगाथा घेऊन तुम्हाला भेटणार आहोत. आजच्या भागात इथेच रजा घेते. राहुलजी खूप खूप धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. मी उद्योजक होणारच आहे पण, आणि झेप उद्योगिनी, साम टीव्ही आणि मला इथे संधी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नमस्कार.